नमस्कार, मी नम्रता वागळे. सन्मान नवदुर्गांचा या नवरात्र विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणातल्या दुर्गांसोबत आपण रोज यावेळी गप्पा मारतो. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्यांचा जन्म उत्तर प्रदेशातला, पण उत्तर भारतीयांविरोधी धोरण असलेल्या राजकीय पक्षातल्या त्या सदस्या. स्वतः अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्समधल्या विद्यापीठातनं त्या MBA झाल्या, मात्र वाट राजकारणाशी निवडलेली आहे. राजकारणात भल्या भल्यानं त्यांनी दिलेली थेट आव्हानं आपण सगळ्यांनीच बघितलेली आहेत. त्यांच्या पक्षाच्या आंदोलनात सुद्धा आपण त्यांना आघाडीवर बघतो. बऱ्याच जणांना अंदाज आला असेलच. माझ्यासोबत आहेत मनसेच्या सरचिटणीस आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या अध्यक्षा शालिनी ठाकरे. शालिनीताई, खूप खूप स्वागत आपलं. आणि सर्वप्रथम आपल्याला नवरात्रीच्या शुभेच्छा. तुम्हाला पण. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या राजकारणाची सुरुवात ही अशा पक्षातनं झालेली आहे ज्या पक्षांचं धोरण जे आहे कधी अडचणीत आणतं तुम्हाला? संघर्ष करावा लागतो का? सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीची खूप खूप शुभेच्छा. कधीच नाही, कारण ज्या लोकांना मुद्दा कळलेला आहे त्यांना तो मुद्दा मान्य आहे. माझा जन्म बरेलीचा आहे. माझी आई UPची आहे आणि माझे वडील पंजाबचे आहेत. आणि पण मी महाराष्ट्रात वाढली आहे. माझं शिक्षण महाराष्ट्रात झालेलं आहे आणि आज जे काय मी आहे ते फक्त महाराष्ट्रामुळे आहे. आणि माझ्यासारखी मला वाटतं अनेक महाराष्ट्रीयन आहेत ज्यांना राजसाहेबांचा मुद्दा पटलेला आहे. कारण इतके वर्षापासून जी लोक इथे राहत आहेत आणि त्यांना समजा सुविधा मिळत नसेल आणि जे त्यांचं हक्काचं महाराष्ट्र आहे त्यांना मिळत नसेल, तर मग कुठेतरी त्यांना मान्य आहे की राजसाहेब जे बोलतायत. बरं, राजकारणाची सुरुवात खरं तर तुमची कशी झाली? कारण तुमचं बॅकग्राऊंड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं आहे. मॅसेच्युसेट्स सारख्या मला वाटतं क्लार्क युनिव्हर्सिटी तुमची, जिथून तुम्ही MBAची डिग्री घेतलेली आहे. एवढी डिग्री असताना खरं तर कॉर्पोरेट जॉबमध्ये अशी भल्या मोठ्या पगाराची नोकरी विक्री आली असती, बिझनेस करता आला असता, राजकारण का? खरं सांगू तर मला राजकारणाचं काहीही माहिती नव्हतं. आणि माझं जे बॅकग्राऊंड आहे ते बिझनेस आहेत. माझे वडील महाराष्ट्रात फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आपण ज्यांना म्हणतो त्यांनी बिझनेसची सुरुवात केली. आणि माझ्यासमोर तोच गोल होता की मी त्यांना जॉईन करणार आणि त्यांच्यासोबत काम करणार. त्यामुळे मी MBA केलं. पण ते करताना एक तुम्हाला प्रॉबेबली लोकांना माहिती नाही आहे, पण माझे जे आईचे वडील आहेत ते माझे आजोबा, ते सुभाषचंद्र बोस बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. ते कम्युनिस्ट पार्टीचे होते. आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचं जे काय त्यांच्याकडनं मी ऐकलं होतं आणि जे काय अजूनपर्यंत म्हणजे त्यांच्याबद्दल मी ज्या प्रकारे त्यांचं सोबत मी वाढली होती, तर ते कुठेतरी मागे मनात होतं की आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे. ज्या राज्याने आपल्याला जे दिलं आहेत त्या राज्यासाठी कुठेतरी केलं पाहिजे. पण माझ्यासारखी अनेक लोक आहेत ज्यांना पुढे त्याचं करायचं काय, आपल्याकडे भावना असतात पण पुढे करायचं काय, त्याचं मार्ग काय आहे ते माहिती नव्हतं. जेव्हा आदरणीय राजसाहेबांनी त्यांच्या पक्षाची सुरुवात केली, नवीन पक्षाची स्थापना केली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तेव्हा कुठेतरी मला असं वाटलं की ही संधी आहे आणि मला त्याचं चीज केलं पाहिजे. आणि आदरणीय राजसाहेबांना विचारलं मी की मला पण आवडेल, मला राजकारणाचं काहीही माहिती नाही आहे, पण मला आवडेल तुमच्यासोबत काम करायला. कारण तुम्हाला खरं सांगू ना तर इतकी क्लिअर विजन महाराष्ट्राबद्दल, जसं तुम्ही बोलतात की कॉर्पोरेटमध्ये आपण काय करतो, आपलं एक विजन असते, आपलं एक गोल असतं, ते मला राजसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी दिसलं. आणि कुठेतरी कॉर्पोरेट आणि राजकारण एकत्र साम्य दिसलं मला आणि वाटलं की काहीतरी केलं पाहिजे आणि राजसाहेबांनी मला तशी संधी दिली. तुम्ही आता म्हणाला तुमचे आजोबा थोडेसे कम्युनिस्ट विचारसरणीचे, आझाद हिंद सेनेसोबत त्यांनी काम केलेलं, वडील बिझनेस माइंडेड, तुम्ही मनसेसोबत आहात. म्हणजे मनसेसोबत एवढं ट्युनिंग जुळायचं कारण म्हणजे कुटुंब की नैसर्गिक विचारसरणी, ते विचार पटले? कुटुंब नाही होऊ शकत, कारण माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्हती, पण शिवसेना अस्तित्वात होती ना.
आणि एक्झॅक्टली आमचे शिवसेनेसोबत म्हणजे तुम्हाला राजकारण करायचं होतं तर शिवसेनेमध्ये पण तुम्ही जाऊ शकला असता. तिथे आणि का नाही गेलात? आमचे कुटुंबाचे मोठे म्हणजे आपले आदरणीय बाळासाहेब ठाकरे होते. त्यामुळे पण कधीही इच्छा झाली नाही. राजकारणाचं विचार पण केलं नव्हतं. बरं. जसं मी बोलले की कुठेतरी जे राजसाहेबांचे विचार आहे आणि अनेक लोकांकडनं आपण ऐकतो की त्यांचे जे विचार आहेत ते पटले आणि त्यामुळे माझं राजकारणामध्ये माझा प्रवास सुरू झाला. ठाकरे हे जे नाव आहे ते महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक असं ब्रँड नेम आहे आणि दरारा असतो त्या नावाचा. तर हे नाव घेऊन राजकारण करताना कधी टेन्शन येतं असं वाटतं कधीतरी की एक फ्री स्पिरिट जी स्वतःतली असते, एक स्वत्व जे असतं त्याची कुठेतरी कुचंबणा होते, कुठेतरी बॅकफूटवर त्याला न्यावं लागतं. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीचे ना प्रोज आणि कॉन्स असतात. म्हणजे काहीतरी त्याचं एक मार्ग काढावं लागतं त्याचं मध्ये. पण एक खूप मोठी जबाबदारी आहे त्या आडनावामुळे. आपल्याला त्या आडनावानी म्हणजे ठाकरे कुटुंबानी महाराष्ट्रासाठी जे काय केलं आहे ते समजा आपण त्याचा विचार केला तर सून म्हणून माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी मला असं वाटतं. आणि त्यानंतर पण त्याचं हेही आहे की आपण फ्री स्पिरिट म्हणजे ठाकरे आडनाव मिळाल्यावर तर अजूनही सुटतो आपण. त्यामुळे मला नाही वाटत की त्याचा कधीही मला तोटा झालेला आहे. पक्षामध्ये कोणासोबत आपली वैचारिक देवाणघेवाण किंवा टॅकल करणं सोपं आहे, दिरासोबत की जाऊबाईंसोबत? नक्की जाऊबाईसोबत. त्यांच्याशी शेवटी आपले ते पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याशी बोलताना तो मान ठेवावंच लागतं. एक कुटुंब आहे, बोलायला संधी मिळते पण त्या पलीकडे तो मान ठेवून बोलावं लागतं. नक्की शर्मिला वहिनीबरोबर आपण मोकळेपणाने बोलू शकतो. बरं, कधी अशा राजकीय गोटातल्या अशा गोष्टी आहेत की राजसाहेबांकडनं ती अपेक्षा आहे पण सांगू कशी की शालिनी वहिनी थ्रू जायचा वेळ येते कधी? शर्मिला वहिनींच्या थ्रू? हो, अनेकदा आम्ही वहिनींना विचारतो की जरा साहेबांशी बोलून बघा ना. की पण एक सांगू, जेव्हा आपले क्लॅरिटी असते ना आपल्या विचारामध्ये आणि आपला विषय एकदम आपल्याला माहिती आहे आपला विषय काय आहे, राजसाहेबांशी बोलणं खूप सोपं आहे. साहेबांना एकदा तुमचं कन्व्हिक्शन कळलं आणि कळलं की तुम्ही काय विचार करतायत, मला नाही वाटत ते पुरुष हो की महिला असो, राजसाहेब कधीही आपल्याला थांबवत नाही. मनसे विविध मुद्दे हातात घेत असते जनतेचे. रस्त्यावरच्या खड्ड्यांचा मुद्दा आहेच ज्यासाठी तुम्ही भांडताय. आता टोलचा मुद्दा हातात घेतलेला आहे आणि विशेषतः टोल नाक्यावरती मनसेतर्फे कॅमेरे लावले जाणार आहेत लक्ष ठेवण्यासाठी. गाड्या किती जात आहेत आणि पैसे खरंच लूट होतीये की पैसे हे त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट ठरलेलं आहे त्यानुसार जाणार आहेत. मग टोल नाक्यावरच्या टॉयलेट्ससाठी मला वाटतं तुम्ही बऱ्याच ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत, तिथली स्वच्छता आणि इतर सगळ्या मुद्द्यांसाठी. तर अशा फ्रंटवरती लढताना ज्या वेळेला लोकांमध्ये तुम्ही वावरता कसे रिस्पॉन्सेस असतात? जे महाराष्ट्राच्या नागरिकांना सुविधा मिळाले पाहिजे ते नक्की मिळत आहेत का? आज इतके मोठे मोठे बजेट आहेत, BMCचं बजेट आहे, राज्य सरकारचं वेगळं बजेट आहे आणि पण इतके वर्षापासून कुठचीही सरकार आली तर ते लोकांना लोकांना न्याय मिळत आहे का? ते ज्या प्रकारे त्यांना सुविधा मिळाले पाहिजे ते मिळत आहेत. त्यांना रस्ते नाही मिळत, त्यांना स्वच्छतागृह नाही मिळत, विशेषतः महिलांसाठी. आणि आपण काय देतो लोकांना तो प्रश्न आहेच ना समोर. आणि स्वच्छतागृहाचा विषय मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना ते आणि ऑब्व्हियसली माझ्या माध्यमातून आम्ही स्वच्छतागृहाचा विषय गेले 10 वर्ष उचललेला आहे की आजही आपल्याला तसे स्वच्छतागृह जे आहे ते स्वच्छतागृह आपण त्यांना बोलू शकतच नाही कारण स्वच्छता तर म्हणजे लांबच राहिली, पण आजही मिळत नाही आहे. आणि आता जेव्हा टोलचा विषय राजसाहेबांनी घेतलं तो विषय परत तिथेच येतो ना की तुम्ही इतक्या वर्षापासून टोल घेतायत, मग लोकांना काय मिळत आहेत? चांगले रस्ते मिळत आहेत ते तुम्ही देत नाही, तिथे पाण्याची व्यवस्था कुठे काय होत नाही, आपल्या टॉयलेटची व्यवस्था होत नाही, मग तुम्ही नेमकं काय देत आहेत लोकांना?
सो आता राजसाहेबांचं म्हणणं होतं की एकतर आपण CCTV लावायचे आणि कारण 10 वर्षापूर्वी जे डेटा आम्ही एकत्र केलं होतं ते लोकांना मान्य नाहीये, म्हणजे सरकारला मान्य नाहीये. बरं. त्यामुळे ठीक आहे, आता आम्ही तुमच्या समोर CCTV लावतो आणि तुम्हाला देतो जे काय पुरावे तुम्हाला पाहिजे. पण त्यासोबत नुसतं हे करताना तिथे थांबले नाही, तर त्यांनी बोललं की ठीक आहे, जे सुविधा आहेत ते आम्ही देतो, आम्ही तिथे टॉयलेट्स तुम्हाला बांधून देतो प्रत्येक टोलवर, म्हणजे जिथे मुंबईचे जे एंट्री पॉईंट्स आहेत पहिलं तिकडनं आम्ही सुरुवात करणार आणि तिथे मोठे मोठे आम्ही स्वच्छतागृह टॉयलेट्स उभे करणार. मला एकाने हे पण विचारलं की ओ तुम्ही का करतायत हे ज्यांचं काम आहे त्यांनी केलं पाहिजे. त्यांनी केलं असतं तर आम्हाला करायची वेळ आली नसती, ते करत नाही त्यामुळे आम्हाला करावं लागतं. राजकीय पक्षांमधलं महिला नेतृत्व हे गेल्या बरेच दिवसांपासून चर्चेत आलेलं. सुप्रिया सुळेंनी भाजपकडे बोट दाखवलं होतं, महिला नेतृत्वाची राजकारणात गळचेपी होते वगैरे वगैरे असं सगळं. मनसेमध्ये महिला नेतृत्व एवढं प्रकाशझोतात का येत नाहीत? म्हणजे इतर पक्षातल्या महिला नेत्या सांगा, 4-5 नावं ऑफ हँड सांगू शकतील. मनसेचं ज्या वेळेला येतं त्यावेळेला तुमचं नाव त्या पलीकडे कोण? नाही, मला असं वाटतंय की हे जरा कुठे ठीक, म्हणजे आपण हे जे बोलतो हे चुकीचं आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात महिला राजसाहेबांसोबत आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महिला कार्यकर्त्या खूप आहेत. कार्यकर्ता महिला आहेत. नगरसेवक सुद्धा आमच्या- निवडून आलेले आहेत. आज तुम्ही इतर पक्षामध्ये बघा आणि आमच्या पक्षामध्ये बघा, त्या तुलनेमध्ये महिला पदाधिकारी जे तुम्हाला ग्राउंड लेवलला महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडनं दिसणार, ते इतर आज तुम्ही BJPचे पदाधिकारी माझ्यासमोर उभे करा आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी, तुम्हाला नक्की मी सांगू शकते की महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनाकडे ज्या पदाधिकाऱ्यांची फौज पाहिजे ते आहे. जे काम करायचं आहे आणि लोकांपर्यंत पोचायचं आहे ते तर आपल्याला खाली करायचं आहे ना, आणि तिथे खाली लोकांपर्यंत पोचायला आपल्याकडे जे फौज आहेत ते इतर मुद्दा तो नाहीये. तुमच्याकडे महिला कार्यकर्ते आहेत, महिला नगरसेवक निवडून आलेल्या बघितल्या, महिला पदाधिकारी आहेत. पण एक म्हणतो ना की आपण नेतृत्व म्हणून कोण पुढे, ही 4 नावं आज आठवणीने घेतली जातात. ह्या मनसेच्या महिला आहेत. म्हणजे पदाधिकारी असेल, एखादा शाखाधिकारी शाखेचा अध्यक्ष जर महिला असेल तर शाखेपुरते लोकांना माहिती आहे. ती महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राला फक्त शालिनी ठाकरे माहिती आहेत, महाराष्ट्राला शर्मिला ठाकरे माहिती आहेत. प्रकाशात अशा थोड्याशा मागे का राहतात? त्यांचं नेतृत्व का नर्चर केलं जात नाही? नाही, आम्हाला नाही वाटत तसं. आपल्याकडे आज 5 आमचे सरचिटणीस आहेत महिला आणि नेहमी तुम्ही त्यांना स्टेजवर राजसाहेबांसोबत बघणार. त्याच्यामध्ये रीटाताई गुप्ता तर इतकं आरोग्यामध्ये म्हणा किंवा संपर्कात, लोकांच्या संपर्कात आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात त्यांचं नेटवर्क त्यांचं तुलनेमध्ये दुसरे कमी पडतील इतकं चांगलं त्यांचं नेटवर्क आहे. इतर आपल्या स्नेहल जाधव जे माजी नगरसेविका होते त्या आपल्या पक्षाचे सरचिटणीस आहे. मला असं वाटतंय की कुठेतरी हा फक्त महिलांचा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये थोडंसं मीडिया समोर येण्याचं जे एक थोडंसं विषय आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं आम्ही कमी पडतो. अमित ठाकरे यांचं नेतृत्व आता मनसेमध्ये उदयाला येत आहे. ते आपल्याला बऱ्याच ठिकाणी भेटी देताना दिसतात, अनेक मुद्दे ते अगदी ताकदीने उचलून धरताना दिसतात. तर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वातला समान धागा काय आणि कसं हे नेतृत्व त्यांचं वेगळं सुद्धा आहे? खरंच खूप आनंद होतो जेव्हा ज्या प्रकारे अमित साहेब काम करतात सगळीकडे, ज्या प्रकारे ते पोचत आहेत. त्यांचं नातं म्हणजे ते वडील आणि मुलाचं जसं असतो तसंच आहे की ते राजसाहेबांकडे ते त्यांचे मेंटॉर आहेत आणि ते अमित साहेब मला वाटतं राजसाहेबांकडे त्या दृष्टीने पाहत आहेत आणि खूप त्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभतो आहे आणि त्या प्रकारे तुम्ही बघतायत की त्यांचं काम चालू आहेत. मला नाही वाटत की त्याच्यामध्ये साम्य आणि अशी काय वेगळी भूमिका आहे. मला असं वाटतं की ज्या प्रकारे मार्गदर्शन एक मुलाला मिळालं पाहिजे त्याला मिळतो आहे आणि तो त्या प्रकारे काम करतो आहे आणि अतिशय योग्य रीतीने काम करतो आहे.
काही दिवसांपूर्वी तुमचा वाढदिवस झाला, त्यावेळेला वाढदिवसाच्या केकवर भावी खासदार असं काही कार्यकर्त्यांनी लिहिलं होतं, बॅनर्सवरती पण तिथे होतं. तर पुढच्या निवडणुकीत दिसणार का आम्हाला तुम्ही, आणि कुठून दिसणार? हे जे आहे, जे झालं होतं ते कार्यकर्त्यांचं प्रेम, कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि ऑफकोर्स मीडियानी हे खूप जास्तच उचललं, पण शेवटी निर्णय आदरणीय राजसाहेबांचा. जेव्हा मी पहिली निवडणूक लढली होती, ती होती खासदारकीची. मला काहीही राजकारणाचं माहिती नसताना, आणि राजसाहेबांशी मी हेही बोलले की निवडणुकीसाठी मी आलेले नाही आहे इथे, मला इलेक्शन लढण्यासाठी मी इथे नाही आली आहे, मला काम करायचं आहे. सो राजसाहेबांचं म्हणणं होतं की त्यांचा आदेश होता की ती निवडणूक मी लढली पाहिजे. आणि कुठेतरी ते लढल्यानंतर जे कमिटमेंट असते आपली, म्हणजे राजकारणाकडे बघण्याचं माझं दृष्टिकोन बदललं की राजकारण आपल्या लाईफसाठी किती महत्त्वाचं आहे. आज एक सामान्य नागरिकाला हे कळत नाही. जेव्हा आपण सकाळी उठतो, झोपेपर्यंत राजकारणामुळे आपलं हे लाईफ आहे, आणि त्यामुळे किती महत्त्वाचं आहे ते मला जेव्हा जाणवलं आणि मी निवडणूक लढली. आत्ताही आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे उत्तर पश्चिम मुंबईत चर्चा आहे तिथून तुम्ही लढवाल अशी. जसं मी बोलले, हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे. एक प्रश्न असा आहे की भविष्यात समजा मनसे आगामी निवडणुकांसाठी कुठल्या सोबत युती आघाडी करायची मनसेनं ठरवली, तर मनसे आणि कोणता असा पक्ष आहे ज्यांचे विचार नैसर्गिकरित्या जुळतात असं वाटतं? सध्याच्या परिस्थितीत कोणाबरोबरच नाही. आज जी परिस्थिती जे राजकारणामध्ये आपण बघतोय, महाराष्ट्र राज्याचे जे हाल करून टाकले आहे, इतकं चिखल राजकारणामध्ये कधीच आपण बघितलं नाही. ठीक आहे, आम्ही आधी राजकारणामध्ये आमचा प्रवास 16 वर्षाचा आहे, 17 वर्षाचा आहे, पण त्याचा आधी आम्ही नागरिक होतो ना. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं एक संस्कृतपणा होता, किंवा जे विकासक राज्य म्हणून त्याची ओळख होती, आज कुठे आहोत आपण? आज कसं जग बघतोय आपल्याकडे. त्यामुळे आणि कुठेतरी मला असं वाटतं राजसाहेबांनी हे संकेत दिलेलेच आहेत की आपण कोणाबरोबरच युती करणार नाही. आज कोण सरकारमध्ये आहे, कोणी बाहेर आहे, त्याचाच आपल्याला काय अंदाज काय कळत नाही. मग युती कोणाबरोबर करायची? आणि मला नाही वाटत की राजसाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना संधी मिळाली पाहिजे. आणि आम्ही राजसाहेबांसारखे विचार कुठच्याही पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे विचार कुठल्याही पक्षाबरोबर मला असे दिसत नाही. समजा, शेवटचा प्रश्न, समजा आत्ता तुम्ही राजकारणात नसतात, पण ठाकरे कुटुंबातला एक सदस्य तुम्ही आहात. ठाकरे कुटुंबातल्या सदस्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावं असं वाटतं का? राजकारणापलीकडे विचार करून सांगा. कुटुंब म्हणून नक्की वाटेल की त्यांनी एकत्र असायला पाहिजे, आणि ते एकत्र आहेतच. कुटुंब म्हणून एकत्र नाही, कुटुंबातला सदस्य म्हणून त्या दोघांनी एकत्र राजकारण करावं का? नक्की करावं. आणि मला असं वाटतं की राजसाहेबांनी तसं पुढाकार घेतलेलं पण आहे. खूप वेळ त्यांनी प्रयत्न केलेला आहे की एकत्र यावं. आणि कारण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जे नेतृत्व पाहिजे ते दोघं एकत्र आल्यावरच. पण असा पुढाकार ज्यावेळेला राजसाहेबांनी पुढाकार घेतल्यावर त्यांना रिस्पॉन्स नाही मिळालं, आणि हे जग जाहीर आहे. त्यांनी खूप वेळा प्रयत्न केला. आत्ता कुठेतरी वेळ निघून गेली असं आपण बोलू शकतो. आणि एक मनसैनिक म्हणून काय वाटतं? राजसाहेबांनी कोणाबरोबरच युती नाही करायची, कारण ज्या प्रकारे ते विचार करतात महाराष्ट्राचं कोणी करत नाही. आपण जसे आहोत आपण लढू आणि आपण जिंकू. खूप खूप धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजसाठी वेळ दिला त्याबद्दल, आणि इतक्या दिलखुलास गप्पा आमच्यासोबत तुम्ही मारल्या, आमच्या प्रेक्षकांसोबत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर सन्मान नवदुर्गाच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा आणखी एका दुर्गेला भेटणार आहोत. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.